नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमच्या विदर्भातल्या काही पदार्थांची नावं खूप मजेशीर असतात. मजेशीर म्हणजे अशी की ते नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. आता भुईमुगाच्या दाण्याचे डांगर. मजा आहे की नाही? नावात मजा आहे, पदार्थातही मजा आहे आणि ती मजा घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले दाणे भाजून घेणे आहे. चला दाणे भाजूयात. दाणे भाजतानाची एक टीप तुम्हाला देतो. ती टीप असे की त्याचे सालं लवकर निघावे म्हणून दाण्याला पाणी चोळून घ्यावे आणि मग भाजावे. कित्येक वेळा म्हणजे काय दरवेळी मी म्हणत असतो की एखादी भाजी किंवा एखादं कडधान्याचं टरफल ते काढू नका, ते खा, त्याच्यामध्ये पौष्टिकता असते. पण काही गोष्टीत ते आपल्याला काढावं लागतं. जसं आत्ता आपल्याला टरफल काढायचं आहे, कारण त्याच्यामध्ये थोडा कडसरपणा असतो आणि आत्ताचा जो पदार्थ आहे त्याच्यात मॅक्झिमम दाणेच वापरले. तर अशा पदार्थांमध्ये मग साल काढणं गरजेचं असतं आणि खूप साऱ्या पदार्थांबरोबर जशी पातळ भाजी आपण करतो त्यात साल काढत नाही, त्याच्यात सपाट होऊन जातं, कारण तेवढा कडवटपणा जाणवत नाही. आलं लक्षात? एक छोटी दाण्यावरून टीप अजून तुम्हाला देतो, की शेंगदाण्याच्या टरफलामध्ये भरपूर वेगवेगळे कंटेंट्स असतात, जे शरीराला आवश्यक असतात. लिस्ट बघा. त्यामध्ये टॅनिन नावाचा एक पदार्थ असतो, की ते ॲसिडिक असतं आणि त्याच्यामुळे दाणे खाल्ल्यानंतर तुम्हाला कधी-कधी जळजळ होते ना, ती त्याच्यामुळे होते आणि ती जर काढायची असेल आणि दाणे जे असतात, किती काळपट असतात, हे ओलसर करून जर तुम्ही भाजले, तर हे टॅनिन प्रकार जो आहे, तो बघा कसा कमी होतो. हे सगळं निघून जातं आणि तुमचे दाणेसुद्धा थोडेसे रंग त्याचा उजळ होतो. दाणे भाजल्यानंतर हे थोडे थंड झाल्यानंतर याला आपण सोलून घेऊ. ओलं नारळ, ताजी हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि मीठ. मिठाने काय होतं की ह्याचं घर्षण होतं आणि लवकरात लवकर ते वाटलं जातं. थोडं पाणी घालू. हे दाणे जे आहेत हे जाडसरच राहू द्यायचे, म्हणून मी नंतर घातले. आता हे मी वाटतोय ना, तर माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्ही एक एक पाटावरून घ्यावा. छोटा मोठा कसाही घ्या, कुठूनही घ्या, पण तो घ्या याच्यासाठी की हे वाटताना तो पदार्थ आपल्याशी बोलतो. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. हिरवी मिरची, कोथिंबीर, दाणे भाजलेले, ओलं खोबरं, जिरं याचा जो काय घमघमाट सुटलाय तो या मिक्सरमध्ये सुटत नाही. फक्त घर्र घुमवतं ते आणि ह्यानी ह्याचा एक नाद असतो बघा पाट्यावरवंट्याचा आणि वाटताना मजा येते आणि दंडबैठकाही होतात थोड्या बहुत. घ्या. सर मिक्सरमध्ये वाटणं आणि याच्यावर वाटणं काही चवीत फरक पडतो का? भरपूर फरक पडतो. चांगला प्रश्न विचारला नाही. तर मिक्सरमध्ये जेव्हा आपण वाटतो तेव्हा ते कट होतं. पाट्यावरवंट्यावर वाटतो तेव्हा ते क्रश होतं. म्हणजे शेंगदाणे असतील तर त्याचा तेलाचा स्वाद असा इन्हान्स होतो. खोबरं असेल त्याचा स्वाद असा खुलून येतो. म्हणून पाट्यावरवंट्यावर वाटणं कधीही उत्तम, मजेशीर. हे एका बोलमध्ये काढून घ्यायचं. मीठ तर ह्याच्यात आहेच. आता थोडं दही आपण घालूया. दही किती आंबट आहे, किती गोड आहे, त्या हिशोबाने तुम्हाला यात मिक्स करायचं आहे. ये बात. आता यावर फोडणी घालायची. मोहरी, जिरे,
आता गॅस बंद केलेला आहे मी. थोडं हिंग आणि थोडीशी हळद. तर हे आता तुमच्यासाठी एवढं जे डांगर बनवलं ते मला कमी पडणार आहे, कारण माझ्याकडे 7-8 लोक जेवायला येणार आहे. मी पुन्हा दाणे भाजून नवीन डांगर तयार करतो. आणि तुम्ही पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा डांगराचा प्रकार नक्की करा. पौष्टिक आहे खरंच पौष्टिक आहे. मजा येईल, जेवतानाही मजा येईल, शरीरालाही मजा येईल. नमस्कार.